आदरणीय नीलाताईंना वंदन करते. काल आपण जी श्रुती पाहिली ती श्रुती तत् एतत् सत्यम, ते हे सत्य आहे हे ह्या श्रुतीने सिद्ध केले. ते हे सत्य आहे ते पण म्हटलंय आणि हे पण म्हटलंय. दोन्ही सर्वनाम श्रुतीने या ठिकाणी वापरलेली आहेत. आणि कसं सिद्ध केलेलं आहे हे साधकाला सुलभतेने समजावे आणि आकलन व्हावे म्हणून श्रुती या ठिकाणी अग्नी व ठेणगी आणि घटाचा दृष्टांत देते. कारण त्या सत्याचे ज्ञान अपरोक्ष रूपाने होणे अत्यंत आवश्यक आहे. आज सुनील काकांनी सांगितलं, आनंदाचे तू मूळ, तेथे आटती प्रमाणांचे जळ, आपणासारखे सकळ करूनी ठेले, ते हे सत्य आहे. काय सत्य आहे? परमपूज्य श्री गुरु काका आनंद रूप आहे. ते म्हणजे स्वरूप आनंद रूप आहे असे ही स्वरूपाकरता परमपूज्य काकांच्या चेहऱ्यावर विलसते हे सत्य आहे. श्री गुरु प्रत्यक्ष आनंद रूप आहे हे सत्य आहे. अपरोक्षानुभूती आपणासारखे सकळ करून ठेले व ह्या अनुभवासाठी मी जगताकडे तसे बघतो का? मीचा भाग हा अपराविद्येचा आहे आणि मीचे निर्मूलन हा पराविद्येचा भाग आहे. त्यासाठी श्री गुरूंवर नितांत श्रद्धा आणि त्यांचा अनुग्रह हा फार महत्वाचा आहे. हा घट आहे हे ज्ञान त्रिपुटीजन्य. आत्मस्वरूपाचं ज्ञान घटाप्रमाणे नाही. ते ज्ञान अपरोक्ष रूपाने प्राप्त करणे हे कर्तव्य आहे. म्हणून आत्मा समजणं सोपं आहे, पण तो आत्मा मी आहे हे समजणं अतिशय अवघड आहे. त्यासाठी श्री गुरूंची अनन्य शरणागतीच महत्वाची आहे. अग्नीतून ठिणग्यांची निर्मिती होते. या ठिकाणी अग्नी व्यक्त झाला, पण तो अग्नी जो आहे हा अग्नी हा मूळचा अव्यक्त स्वरूपामध्ये आहे. लाकडामध्ये अग्नी अव्यक्त स्वरूपामध्ये असतो. त्या अव्यक्त अग्नीमधून व्यक्त अग्नी आणि मग त्यामधून त्या व्यक्त अग्नीमधून सविशेष सगुण सोपाधिक अग्नी ठिणग्यांच्या रूपाने निर्माण होतो. त्या ठिणग्यांमध्ये नानात्व आहे, विविधत्व आहे आणि अनेकत्व तयार होतं. ठिणगी मध्ये नानात्व, विविधत्व, अनेकत्व तयार होतं. हा दृष्टांत श्रुतीने आपल्याला दिलेला आहे की अक्षर तत्वामधून विश्वाची निर्मिती होते. ते अक्षर तत्व हेच सत्य आहे. ठिणगी व्यक्त अग्नी सत्य नाही, तर अव्यक्त अग्नी हे सत्य आहे. तर एतत् सत्यम. अग्नीतून निर्माण होणाऱ्या ठिणग्या 10 असतात, सगळ्यांना मान्य आहे, आणि प्रकाश स्वरूप आहेत ठिणग्या. आता अग्नीच्या मानाने ठिणगी लहान आहे. ती ठिणगी लहान आहे म्हणजे नामरूप. ठिणगी हे नामरूपाचं द्योतक आहे. तर नामरूपामध्ये बदल होतो, परंतु तत्वामध्ये बदल होत नाही. म्हणजे अग्नीमध्ये बदल होत नाही. जे तत्व अग्नीत आहेत तेच ठिणगीमध्ये आहे. म्हणून तत्वता अग्नी आणि ठिणगी ह्यात भेद नाही. म्हणून अग्नी आणि ठिणगी यांचा अद्वय आहे, अभेदत्व सिद्ध केले आहेत आणि ते हे सत्य आहे. तर एतत् सत्यम. कारण अग्नीमध्ये बदल नाही हे मला समजून घ्यायचंय, पटवून घ्यायचंय आणि अपरोक्ष अनुभूती प्राप्त व्हायचं आहे. त्यासाठी ही सगळी मांडणी आहे. अग्नीतून ठिणग्यांची जशी निर्मिती, तशी अक्षर ब्रह्मातून विश्वाची निर्मिती. कारण विना कार्य न सिद्धती. म्हणून विश्व हे कार्य, अक्षर स्वरूप परब्रह्म हेच जगत कारण आहे आणि ते हे सत्य आहे. तत् एतत् सत्यम. आता पुढे अव्यक्त अग्नीतून निर्मिती होत नाही. अव्यक्त जो अग्नी त्यातून निर्मिती नाही होत. लाकडामध्ये अव्यक्त अग्नीतून ठिणग्या एकदम निर्माण होत नाही. त्यासाठी सोपाधिक सविशेष अग्नी तयार व्हावा लागतो. आणि त्याचप्रमाणे निर्गुण निर्विशेष परब्रह्माला ज्यावेळेला माया ही उपाधी प्राप्त होते,
त्यावेळेला ते सगुण सविशेष सोपाधिक होतं आणि त्यालाच माया शबल ब्रह्म म्हणतात. त्या सगुण सविशेष परब्रह्मातून संपूर्ण विश्वाची निर्मिती होते. ते निर्गुण, यामध्ये निर्गुण निर्विशेष परब्रह्म हे सत्य आहे. तो अव्यक्त अग्नी ते सत्य आहे. तत् एकदम सत्य, ते हे सत्य आहे. अग्नी हा ठिणग्यांचा ईश्वर आहे. ठिणग्या सूक्ष्म आहे, त्या मानाने अग्नी मोठा आहे. म्हणून ठिणग्यांमध्ये नानात्व अनेकत्व विविधत्व तयार झाले. आणि ह्यामुळे जीव हा अल्पज्ञ आहे, ईश्वर हा सर्वज्ञ आहे. आणि ठिणग्यांच्या आत अग्नी आहे, बाहेरही अग्नी आहे. अगदी त्याप्रमाणे सर्वांच्या हृदयात चैतन्य आहे. अग्नी व ठिणगी तत्वता एक आहे. जीव चैतन्यातून निर्माण झाले, चैतन्यामध्येच अस्तित्वात आहे, चैतन्यातच लय पावतात आणि ते हे सत्य आहे. तर एतत् सत्यम असा अग्नीचा दृष्टांत दिला. आणि दुसरा दृष्टांत आकाशाचा दिलेला आहे की घटाकाश मठाकाश हे भेद घटामुळे झालेला आहे. आकाशामध्ये गमनही नाही आणि आगमन पण नाही. आकाश त्याच्याच रूपाने सर्वव्यापी आहे. चैतन्य कधीही निर्मितीने बद्ध होत नाही, परिच्छिन्न होत नाही, लिप्त होत नाही आणि स्पर्शित पण होत नाही. म्हणून विश्वामधील कोणताही विषय चैतन्याच्या बाहेर नाही, चैतन्यापासून दूर नाही किंवा चैतन्यापासून भिन्न नाही. आणि ते हे सत्य आहे. अशा पद्धतीची विश्वाची निर्मिती अद्वैतामधून द्वैत निर्माण झालं. आणि म्हणून श्रुतीने या ठिकाणी अध्यारोपामधून मांडणी केलेली आहे. आणि ह्या सगळ्यांचा निराश करून आता अपवादाकडे श्रुती अपवादाची मांडणी करते आहे. आणि त्यासाठी सुनील काका आपल्याला ही मांडणी व्यवस्थित करतील. रामकृष्ण हरी. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. वंशी विभूषित करन्नवनीरदाभा, पीतांबरा दरुण बिंब फलाधरुष्टा, पूर्णेन्दु सुंदर मुखात अरविंद नेत्रा, कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने. शंकरं शंकराचार्यः सद्गुरु सर्वसन्निभः, सर्वेषां शंकरः सन्तु सच्चिदानन्दरूपिणः. ज्ञानदं सद्गुरुं शान्तम् अज्ञानारण्यदाहकम्, नमामि परमाचार्यम् श्रीमच्छंकरधारिणम्. सदाशिवसमारम्भाम् शंकराचार्यमध्यमाम्, अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्पराम्, वन्दे गुरुपरम्पराम्. सद्गुरुनाथ महाराज की जय. ओ परम पूज्य सद्गुरु डॉक्टर
श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख यांच्या चरणी साष्टांग वंदन करतो. परमपूज्य मंदाताई यांना दंडवत घालतो. आदरणीय नीलाताई दातार यांच्या पठणाने आपल्या अभ्यासाला प्रारंभ होत असतो. त्यांना वंदन करतो. आपण भगवत स्वरूप आहात, आपण सगळ्यांना वंदन करतो. आणि पुढच्या मंत्रांना आपण मिळून प्रारंभ करूया. अभाग्यासी करी भाग्यवंत, काका ब्रह्मरूपची मूर्तिमंत, जीवत्वाची भ्रांत स्वरूपी विराली. आनंदाचे तू मूळ, तेथे आटती प्रमाणांचे जळ, आपणा सारिखे सकळ करो निठेले. ओ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा, भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः, स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिर्व्यशेम देवहितं यदायुः. ॐ स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः, स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः, स्वस्ति नस्ताक्षोररिष्टनेमिः, स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ॐ शान्ति शान्ति शान्ति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. द्वितीय मुंडकातला प्रथम खंडातला द्वितीय मंत्र. दिव्यो यमूर्तः पुरुषः, दिव्यो यमूर्तः पुरुषः, सबाह्याभ्यन्तरो यजः, अप्राणो यं मनः शुभ्रो, यक्षरात् परतः परा. सद्गुरुनाथ महाराज की जय. द्वितीय मुंडक प्रथम खंड द्वितीय मंत्र या ठिकाणी आपण प्रारंभ केलेला आहे. पराविद्या सांगणं सर्व आहे. अपराविद्या आपल्या ऐकण्यातली असते, पण पराविद्येमध्ये कस लागतो. पराविद्येमध्ये मेहनत लागते. पराविद्येमध्ये सूक्ष्म बुद्धीची गरज लागते. पराविद्येमध्ये समजून घेण्याची एकाग्रता लागते. पराविद्येमध्ये जाणून घेण्याचा हट्ट लागतो. पराविद्येमध्ये सातत्य लागतं. पराविद्येमध्ये तत्वगुण लागतो. पराविद्येमध्ये निष्ठा लागते. पराविद्येमध्ये श्री गुरूंप्रती श्रद्धा लागते. पराविद्येमध्ये गुरु सामर्थ्याची कृपा लागते. नाही तर हे इतकं कठीण वाटतं, हे इतकं जटिल वाटतं, हे आपल्या बुद्धीला पेलेल की नाही असं वाटतं. तेजोमय, निराकार, अंतर्बाह्य व्यापक, जन्मादी विकार रहित, प्राणरहित,
मन इत्यादी इंद्रियांनी रहित, निर्मल आणि अविनाशी परमेश्वराहून पलीकडता श्रेष्ठ असा जो परमात्मा तो उत्तम पुरुष होय. पुरुषाबद्दलचं वर्णन सुरू आहे आणि त्यात त्यांना उत्तम पुरुष समजावून सांगायचं आहे. तो स्वयंप्रकाश रूप आहे, तो तेजोमय आहे. त्याच्या प्रकाशाकरता दुसऱ्या कोणाला प्रकाशक व्हावं लागत नाही, कारण तो प्रकाश नसून प्रकाशक आहे. सगळे शब्द आहेत आणि या शब्दांची खोली जर आम्हाला जाणून घेता आली नाही तर पुन्हा फक्त लक्षात ठेवा, आमची गडबड होऊन जाईल. काय होऊन जाईल? गडबड होऊन जाईल. म्हणून खोली आम्हाला समजून घेता आली पाहिजे. याची खोली आम्हाला समजून घेता आली पाहिजे आणि ती जर आम्ही समजून नाही घेतली तर मग सगळं गडबड 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 होणार आहे. दिव्यो ह्यमूर्त पुरुष, अयम पुरुष दिव्य मूर्ती असती. हा पुरुष अत्यंत दिव्य आहे. दिव्यो ह्यमूर्त पुरुष, हा पुरुष दिव्य आहे. हा पुरुष तेजोमय आहे. हा पुरुष प्रकाशमय आहे. हा पुरुष प्रकाशक आहे. हा पुरुष आत आणि बाहेर व्याप्त आहे. हा पुरुष प्राणरहित आहे. हा पुरुष मनरहित आहे. हा पुरुष त्यामुळे विमल आणि शुभ्र आहे आणि हा सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ पुरुष आहे. सर्वश्रेष्ठ पुरुष सांगायचा आहे श्रुतीला, पण सर्वश्रेष्ठ पुरुष सांगता येत नाही कारण तो शब्दात येत आहे. सांगायचा सर्वश्रेष्ठ पुरुष आहे आणि शब्दांनी होणारं वर्णन हे सर्वश्रेष्ठ पुरुषाचं होऊ शकत नाही. एवढी मोठी अडचण श्रुती समोर आहे. आता आपण पुढे चालूया आणि या अडचणीतून रस्ता काढूया. म्हणून वेदांगुली जे निर्देश काय आहे, वेदांगुली जे निर्देशी, जे अंगुलीने निर्देशन होतं तो श्रेष्ठ पुरुष. पराविद्या जिथे अंगुली निर्देश करते तो श्रेष्ठ पुरुष आहे. म्हणजे आधी पराविद्या जाणून घ्या, अपरा समजली आहे, परा समजून घ्या आणि परे मधून तिकडे काय केलंय, बारीक लक्ष दिलंय. दिव्यो ह्यमूर्त हा पुरुष, तो दिव्य पुरुष पाहायला मिळाला. त्याच्यासाठी परेचा काय झाला आहे, वापर करून घेतला आहे. थोडस समोर चालूया. विश्व निर्मितीचा क्रम सांगण्याचा प्रयत्न हा मंत्र करतोय. निर्मितीच्या ज्ञानरूप तपाने जणू काही ब्रह्म वृद्धिंगत होत. जणू काही शब्द आहे, लक्षात ठेवा. ब्रह्म कधीच वृद्धिंगत होत नाही आणि कधीच आकुंचन पावत नाही. आपण बीजांकुर पाहिलं होतं. बीजामधून अंकुर निर्माण झालं. आता बीजामध्येच पूर्ण वृक्ष आहे, लक्षात घ्या. बीजामध्ये पूर्ण वृक्ष आहे हे कुणालाही पटत नाही. पण बीज जेव्हा रोवलं जातं, पेरलं जातं, रोवलं जातं, तेव्हा त्यातनं अंकुर निर्माण होतो आणि अंकुर निर्माण होऊन त्यातनं वृक्ष निघतो. पहिल्यांदा बीज फुगतं, फुगलेल्या बीजातून अंकुर निर्माण होतो, अंकुरातून वृक्ष निर्माण होतो. म्हणून म्हटलं आहे की ब्रह्म जणू काही वृद्धिंगत होते. का बरं जणू काही वृद्धिंगत होते हा शब्द वापरला? याचं मुख्य कारण आहे
आम्हाला बीजाचा दृष्टांत दिलेला आहे. आणि बीज फुक्त म्हणून ब्रह्मातून जगत निर्माण होत असताना ब्रह्म जणू काही फुक्त, जणू काही शब्द लक्षात ठेवा, आपल्या कल्पनेला बसण्यासाठी हे सगळं सांगितलं जात आहे. काय बरं, जगत आहे ही आपली पक्की घट्ट दृढ झालेली कल्पना आहे. मग आता जगत आहे हे गृहीत कृत्य लक्षात घेऊन ब्रह्म आहे हे सांगायचं आहे. आणि असं सांगत असताना जगत आहे हे गृहीत कृत्य लक्षात घेऊन ब्रह्म आहे असं सांगत असताना जगताच्या अनुषंगिक ब्रह्म सांगायचं आहे. म्हणून बीज जसं पहिल्यांदा फुगत तसं ब्रह्म थोडं मोठं होतो असं सांगावं लागत आहे. आता हा बीजांकुरवाद झाला. आता इथे सरळ पराविद्या सांगितल्या असल्यामुळे अक्षरापासून विविध भाव उत्पन्न होतात. अक्षरापासून सर्व भाव लय पावतात. अक्षर ब्रह्मापासून जगाची उत्पत्ती झाली. इथपर्यंत आपण काल आलो. आता अक्षर ब्रह्मापासून जगाची उत्पत्ती झाली म्हणजे अक्षर ब्रह्म उत्पत्ती, स्थिती आणि लयाला कारण आहे. या सोपाधिक ब्रह्मातून विश्व निर्माण झालं. मग ही जो मागोवा घेण्यात आला, जो आढावा घेण्यात आला, त्या आढाव्यामध्ये हे सांगितलं गेलं. काय सांगितलं गेलं की अक्षर ब्रह्मापासून ब्रह्म जगत निर्माण झालं. अक्षर ब्रह्म हे कारण आहे असं सांगितलं गेलं. कारणाशिवाय कारणम विना कार्यम न विद्यते. कारणाशिवाय कार्य होऊ शकत नाही. जगाला आम्ही कार्य समजल्यामुळे अक्षर ब्रह्माला कारण समजावं लागतं. अक्षर ब्रह्म जर कारण असेल तर ते मायायुक्त आहे. आणि माया त्याला सबल ब्रह्म करते. म्हणून त्याला सगुण करते, सविशेष करते, सोपाधिक करते. आता मघाही शैलाताईंनी सोपाधिक शब्द वापरला, पण हा सोपाधिक शब्द आता थोडासा स्पष्ट केल्याशिवाय आकलन नाही होणार. मी पुन्हा पुन्हा सांगतो सगळ्यांना, पूर्ण लक्ष देऊन ऐका बरं का. एकाग्र होऊन ऐका. उपनिषद ही चालता फिरता ऐकण्याची गोष्टच नाही. श्री गुरूंच्या दंडकाप्रमाणे ऊन असो, थंडी असो, पाऊस असो, स्नान केल्याशिवाय आम्ही उपनिषद नाही सांगत. ऐकणाऱ्यांनी निदान स्नान नाही तर आपलं अंथरूण सोडून बाहेर बसून ते ऐकलं पाहिजे. फिरता फिरता, मॉर्निंग वॉक करता करता ऐकल्या जाणारं जे उपनिषद आहे त्यात पहिला मॉर्निंग वॉक साध्य होतो. मोक्ष जमला तर आपण सोपाधिक ब्रह्म सांगायचं आहे. सोपाधिक ब्रह्मातून विश्व निर्माण झालं. आता ब्रह्म कसा आहे? अव्यय आहे, अव्याकृत आहे. म्हणजे ब्रह्मामध्ये ब्रह्माला कधी व्यय म्हणजे क्षय, खर्च नाही. ब्रह्माला कधी वाढ नाही. अव्याकृत, ब्रह्माला विकृती नाही, कारण ब्रह्माला प्रकृती नाही. ब्रह्म कशाचं कारण नाही आणि ब्रह्म कशाचं कार्य नाही. मग तुम्ही अक्षर ब्रह्माला कारण कसं म्हटलं, असा प्रश्न निर्माण होईल. आणि म्हणून हा सोपाधिक शब्द समजावून सांगायचा. हा एकदा बारकाईने समजला की मग आपल्याला अडचण जात नाही. आणि तो बारकावा आज तुमच्या अंतःकरणात रुजवण्याचा माझा प्रयत्न आहे. काल छान झालं, लोकांच्या प्रतिक्रिया चांगल्या आल्या आणि समजलं, समाधान होतं त्यांच्या समजण्यामध्ये. नुसतं बुद्धी कौशल्य नव्हतं, समाधान होतं त्यांचं. त्या समाधानाने बरं वाटलं.
ज्या लोकांनी फोन केले त्यांनी फोन न केलेल्या लोकांचं प्रतिनिधित्व केलं असं मी समजतो. त्यामुळे सगळे समाधानी आहे ते पक्क झालं. आता सोपाधिक शब्द समजावून सांगायचा आहे. लाकडाला जर मशाल लावली किंवा अग्नी लावला तर लाकूड पेटतं, कारण लाकडामध्ये अग्नी आहे. आता लाकडाला अग्नी लावणं, विस्तव लावणं हा सविशेष अग्नीचं प्रगटीकरण आहे. त्या विस्तवाच्या स्पर्शामुळे लाकूड पेटणं हा सोपाधिक अग्नीचा भाग आहे. आता तो सोपाधिक अग्नी झाला तर लाकडाने पेट घेतला, लावलेल्या अग्नी आता नाही आहे तिथे. टेंब्याने लाकडाचा उंडका पेटवला, टेंबा काढून टाकला. आता उंडका पेटलाय मोठा, सोपाधिक ब्रह्म झालं. पण लाकडामध्ये आधीपासून असलेलं जे ते निरुपाधिक ब्रह्म आहे, ते क्षराक्षरातीत ब्रह्म आहे आणि ते सर्वोत्तम आहे. म्हणून शुभ्रो ह्यत क्षरात परतः परा, त्याच्याही पलीकडला आहे. ते परब्रह्म आहे. पुन्हा सांगणार, काही काळजी करू नका. उपनिषद संपवण्याची घाई नाही, लांबवण्याचा प्रकार नाही आणि संपवण्याचा प्रयास नाही. अभ्यास हा आपला एवढाच उद्देश आहे. मग आता मी तुम्हाला पुन्हा सांगतो. आता उलट्या दिशेने सांगणार आहे. आधी कसं सांगितलं, टेंबा घेतला, त्या टेंब्याने ओंडका पेटवला आणि पेटवलेल्या ओंडक्याच्या आत अग्नी होता म्हणून ओंडका पेटला. लोखंड पेटतं का हो? पाणी पेटतं का हो? नाही पेटत. लोखंड पेटतं का हो? नाही पेटत. बाकी कोणतेच महाभूत पेटत नाही, मग लाकूडच पेटतं, त्याच्यामध्ये अग्नितत्व आहे म्हणून पेटतं. मग आता पुन्हा आपण दुसरा मुद्दा करू, सोपाधिक अग्नी आणि विशेष अग्नी. सोपाधिक वस्तू आणि सविशेष वस्तू या दोनचं मला स्पष्टीकरण करून द्यायचं आहे. शास्त्राच्या संकल्पना एकदा क्लिअर झाल्या की नंतर मग चिंता नसते. ती संकल्पना सांगतो. दोन लाकडं आहेत, आता दोन म्हणतोय. दोन्ही लाकडांमध्ये अग्नी आहे, दोन्ही लाकडांमध्ये अग्नी आहे, पण दिसतो का हो? नाही. म्हणून अग्नी हा निर्विशेष आहे. कसा झाला? निर्विशेष अग्नी झाला, निर्गुण अग्नी झाला. आणि निरुपाधिक अग्नी झाला. आता लाकडामध्ये अग्नी आहे तुम्ही गृहीत धरलं बरं का, नंतर मी ते प्रूव्ह करणार. आता लाकडामध्ये अग्नी आहे, दोन लाकडाचे ओंडके आपण जवळ घेतले आहेत, दोन्ही लाकडाच्या ओंडक्यामध्ये अग्नी आहे, पण आपल्या हाताला चटका बसत नाही. त्याच्या अग्नीचं कुठेही प्रकाश आपल्याला दिसत नाही. त्या अग्नीपासून आपल्याला फायदा किंवा तोटा होत नाही. आपल्या हातात लाकूड आहे, अग्नी नाही असं आपल्याला वाटतं. याला निरुपाधिक अग्नी असं म्हणतात, याला निर्विशेष अग्नी असं म्हणतात, याला निर्गुण अग्नी असं म्हणतात. याला अक्षर तत्व असं म्हणतात. आता दोन लाकडांचे ओंडके एकमेकांवर घासले, आता घर्षण झाल्यामुळे अग्नी निर्माण झाला. घर्षण झाल्यामुळे अग्नी निर्माण झाला आणि लाकडं पेटलेत. हा सोपाधिक आहे. लाकडाच्या उपाधीने अग्नीचं प्रगटीकरण झालं, लाकडाच्या उपाधीने प्रगटीकरण झालं म्हणून तो सोपाधिक.
अग्नी प्रगटला म्हणून तो सविशेष, आणि तो आम्हाला दिसला म्हणून तो सगुण. वास्तविक दोन्ही लाकडं एकमेकांवर घासण्यापूर्वी लाकडामध्ये अग्नी होताच, पण तो अग्नी निर्विशेष होता, निर्गुण होता, निरुपाधिक होता. लाकडामध्ये अग्नी असलेला प्रगट झाल्यानंतर त्याला लाकडाच्या उपाधीचं स्वरूप आलं, आणि उपाधीतून सगुण सविशेष अग्नी आपल्या समोर प्रगट झाला. अग्नीचं वैशिष्ट्य काय आहे? उष्णता, हे अग्नीचं वैशिष्ट्य आहे. सगुणत्व काय आहे? त्याचा तांबडा रंग, थोडासा पिवळटसर, थोडासा तांबूससर असा त्याचा रंग. कुणी म्हणेल की हा रंग लाकडाचा असतो, लाकडाप्रमाणे त्याचा थोडासा रंग बदलतो. हे सुद्धा खरं आहे, पण हा उपाधिजन्य आहे. ज्या वेळेला लाकडांचं एकमेकांवर घर्षण होत नाही, तेव्हा लाकडामध्ये असलेला जो अग्नी, त्याला रंग नाही, त्याला रूप नाही, आणि म्हणून तो लाकडात आहे. हे सुद्धा उपाधी सुद्धा नाही. कशाला म्हणायचं लाकडात आहे? कारण तो आपण प्रगटच केलेला नाही. तसं ब्रह्म जोपर्यंत जगत रूपाने प्रगटच होत नाही, तोपर्यंत ते निरुपाधिक ब्रह्म आहे, निर्विशेष ब्रह्म आहे, निर्गुण ब्रह्म आहे. आणि निरुपाधिक, निर्विशेष, निर्गुण ब्रह्म जेव्हा मायोपाधिक होतं, तेव्हा त्याला अक्षर ब्रह्म असं म्हणतात. क्षर पुरुष आणि अक्षर पुरुष. क्षर पुरुष सगळा जगत आहे, नाशवान म्हणजे विश्व म्हणूया, ब्रह्मांड म्हणूया. अक्षर पुरुष त्या ब्रह्मांडाचा निर्माता आहे, तो नियामक आहे. आणि परब्रह्म या अक्षर पुरुषाच्याही पलीकडे आहे, हे श्रुतीला सांगायचं आहे. म्हणून त्याला उत्तम पुरुष असं म्हणतात. आणि त्या उत्तम पुरुषाचं वर्णन या ठिकाणी दिव्यो यमूर्त पुरुष असं केलेलं आहे. हा पुरुष कसा आहे? हा दिव्य आहे, या यमूर्त आहे, म्हणजे याला मूर्ती नाही, आकार नाही, असा हा पुरुष आहे. म्हणून उत्तम पुरुषस्त्वन्य परमात्मे त्युदारुता, तो उत्तम पुरुष आहे. आणि त्या पुरुषाचं वर्णन यक्षरात परतः परहा, हा अक्षर पुरुषापेक्षाही श्रेष्ठ आहे, अक्षर पुरुषापेक्षाही पलीकडे आहे. पण समजावून सांगताना पहिले अक्षर पुरुष समजावून सांगावं लागतो, त्यातून क्षर पुरुष म्हणजे सगळं जगत समजावून सांगावं लागतं, आणि हा क्षर आणि अक्षर ह्यांच्या अतीत आहे हे सांगावं लागतं. म्हणून अक्षर पुरुष या शब्दाचा आधार घ्यावा लागतो, कारण पलीकडचा जो पुरुष आहे त्याला शब्द नाही आहेत. म्हणून मग त्याला स्वयंप्रकाश म्हटलं, त्याला दिव्य म्हटलं, त्याला स्थित स्वरूपी भव्य असं म्हटलं. त्याचं स्वरूप कसं आहे? भव्य आहे, पण तो स्वरूपातच असतो, बाहेर नाही येत. त्या प्रकाशानं ते अन्य कारणही नाही, म्हणून तो कोणाचं कारण नाही, त्याचं कुठलं कार्य नाही. लाकडामध्ये प्रज्वलित होण्यापूर्वी असलेला जो अग्नी आहे, तो अग्नी काहीही करत नाही, लाकडाला जाळवत नाही, म्हणजे कार्य नाही. आणि पेटण्यासाठी तो निमित्त होत नाही, म्हणून तो कारण सुद्धा नाही. हे सगळं का कळतंय? श्री गुरूंपाशी शिष्य गेला आहे. प्रथम खंडातल्या द्वितीय अध्यायामध्ये, प्रथम मुंडकातल्या द्वितीय खंडामध्ये 12वा मंत्र.
स गुरुमेवाभिगच्छेत परीक्ष लोकान कर्मचितान ब्राह्मणा स गुरुमेवाभिगच्छेत समित पाणी श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. तोपर्यंतचा जो परमार्थ होतो ना, हा फक्त बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात होऊन या जेवून या कोण तृप्त झाले असाच परमार्थ असतो. प्रत्येकाला वाटतं माझा परमार्थ बरोबर आहे, आणि हे आपण प्रथम मुंडकामध्ये सविस्तर पाहिलाय. परमार्थ करणारे कितीतरी मंडळी आहेत, पण माझाच परमार्थ बरोबर आहे असं सगळ्यांना वाटत राहतं. शास्त्रानुसार परमार्थ कोणी नाही करत. शास्त्र पाहण्याची कोणाची तयारी नाही. शास्त्रानुसार चालण्याचा कोणाचा प्रयत्न नाही. परम आदरणीय श्री गोविंद देवगिरी महाराज यांनी केलेलं वक्तव्य जर तुमच्या लक्षात असेल तर त्यांनी सांगितलं की प्रत्येकाने संगमावरच आंघोळ केली पाहिजे अशातला भाग नाही. गंगेच्या कुठल्याही घाटावर जर आपण स्नान केलात तरीही आपल्याला त्याच पुण्याची प्राप्ती आहे, तेवढ्याच पुण्याची प्राप्ती आहे. हे मी शास्त्र मत आपल्या समोर सांगत आहे, मनात नाही सांगितलं. पण शास्त्रानुसार परमार्थ करणाऱ्यांची संख्या खूप कमी असल्यामुळे पुण्याची गणना कोण करी पर्यंत वाटचालच होत नाही. फक्त पुण्य गोळा करण्यापर्यंतची वाटचाल होते, त्यातून स्वर्ग सुख प्राप्त होतं. स्वर्ग सुखानंतर खेडे पुण्य मर्त्य लोकम विशंती. कुठल्याही घाटावर आपण स्नान करावं गंगेच्या, तेच पुण्य पदरी पडणार आहे. हा शास्त्र निर्णय आहे असं आचार्य गोविंद देवगिरी महाराजांनी सांगितलं आहे. आम्ही काय करायला पाहिजे? शास्त्र समजून घ्यायला पाहिजे, शास्त्रानुसार परमार्थ समजून घ्यायला पाहिजे. आत्मतत्व समजण्यासाठी श्रुती आणि स्मृती, उपनिषद आणि भगवद्गीता, ब्रह्मसूत्र ह्यानुसारच अभ्यास झाला तरच, नाहीतर करण्यात आपलं आयुष्य निघून जात आणि पलीकडला विचार स्फुरतच नाही. आजचा मंत्र पूर्ण होणार नाही मला खात्री आहे. नुसतंच त्वमेव केवलम करतासी धरतासी आणि हरतासी म्हणायचं, पण तो करतो कसा, तो धारण कसा करतो, हरण काय करतो, माझ्यातलं काय तो हरण करतो, काय राहतं? कार्य ब्रह्माचं हरण होतं, कारण ब्रह्माचा विलोप होतो. पण शुद्ध ब्रह्म ह्याचा कधीही नाश होत नाही. नानात्व संपतं, अनेकत्व संपतं. हे मान्य की कार्य ब्रह्माच्या तुलनेत कारण ब्रह्म श्रेष्ठ आहे. कार्य ब्रह्म म्हणजे जगत. अग्नी हा कार्य ब्रह्म झाला, प्रगट झालेला. लाकूड हे कारण ब्रह्म झालं, घर्षण करणारा निमित्त कारण झाला. लाकूड हे उपादान कारण झालं. पण त्याच्या पलीकडे जे आहे ते अधिष्ठान आहे, त्याचा कधी क्षय होत नाही, त्याच्यात कधी वाढ होत नाही. आणि त्या कारण ब्रह्मापेक्षाही जो श्रेष्ठ, तो सांगण्याचा श्रुतीचा प्रयत्न आहे. म्हणून दिव्यो यमूर्त हा पुरुष, हा पुरुष दिव्य आहे, अमूर्त आहे.
म्हणजे याला आकार नाही, याला रूप नाही, याची मूर्ती नाही, म्हणून हा अमूर्त आहे. दिव्य यमूर्त हा पुरुष. आम्ही अभ्यास केला पाहिजे. बीजमाम सर्वभूतानां विद्धी पार्थ सनातन. सर्व भूतांचं बीज मी आहे. आता समजून जाईल की कसं आहे हे. संसार वृक्ष ऊर्ध्व मूलाधार शाखा आहे. मध्ये व्यक्त होणाऱ्या कुठल्याही गोष्टीला अवास्तव महत्व द्यायचं गरज नाही. म्हणून संसाराला अवास्तव महत्व देण्या इतका संसार महत्वाचा नाहीच. अव्यक्तादीनी भूतानी व्यक्त मध्यानी भारत. आधीही जे नव्हतं आणि नंतरही जे नाही ते फक्त मध्ये आहे, ते सगळं मिथ्या आहे. आता आपण या दृष्टांताला आणखीन पुढे नेऊ. कोळी आणि जाळं या दृष्टांतामध्ये कोळ्यांनी जाळ्याची निर्मिती केली, मटेरियलही कोळीच झाला आणि निर्माताही कोळीच झाला. म्हणजे निमित्त कारणही कोळीच झाला आणि उपादान कारणही कोळीच झाला, ज्यातून जाळं तयार झालं. आता त्या कोळ्यांनी ते जाळं पुन्हा पोटात गिळंकृत करून घेतलं, जाळं नष्ट झालं, कार्य ब्रह्म संपलं, कारण ब्रह्म तेवढं शिल्लक आहे. एक दृष्टांत आपण पहिल्यांदा अपरा विद्या सांगत असताना बरोबर अपरा सांगत असताना झाला. आता परेबद्दल बोलतात आहे. परेबद्दल बोलत असताना अग्नी आणि थिणगी यांचं उदाहरण दिलं आहे. अग्नीपासून हजारो थिणग्या तयार झाल्या. आता ही ठिणगी अग्निरूप झाली हे आम्हाला पटत नाही, म्हणून कोळ्याचं उदाहरण द्यावं लागतं. की कोळी वरून खाली येताना जाळं वाढवतो, पण तेवढ्यात जर आपण कुठे हात किंवा काडी घातली तर पटकन ते जाळं पोटात घेऊन तो वरती निघून जातो. आता जाळं कोळ्याच्या पोटातून निघालं आणि पुन्हा कोळ्यानी ते पोटात घेतलं, अंतरंग भाग झाला सांगून. आता बहिरंग भाग असा आहे की अग्नीमधून ठिणगी पडली, ती अग्नीच्या बाहेर गेली आहे. आता ठिणगी अग्नीच्या बाहेर गेली हे तुमचा माझा दृष्टिकोन आहे. अग्नी अग्नीच्या बाहेर गेला नाही. ठिणगी मध्ये असलेला अग्नी तोच आहे जो शेकोटीमध्ये असलेला अग्नी आहे. शेकोटीमध्ये असलेला अग्नी आणि ठिणगी मध्ये असलेला अग्नी वेगळा नाही, पण ठिणगीच्या उपाधीच्या निमित्त, ठिणगी नावाच्या उपाधीच्या निमित्त तो त्यातून वेगळा झाल्यासारखा वाटतो. म्हणून जगत निर्माण झालं तर ते ब्रह्मापासून वेगळं झालं असं वाटतं, असं नाही. फक्त तो उपाधी सापेक्ष भास आहे. म्हणून कारण ब्रह्मातून कार्य ब्रह्म निर्माण झालं तरी कार्य ब्रह्म कारण रूपच आहे, हे समजण्यासाठी कोळ्याचा दृष्टांत. आणि थिंडी बाहेर जाऊन पडली, अग्नीपासून दूर झाली, आणि म्हणून या ठिकाणी सबाह्याभ्यंतरो ह्यजाः असा शब्द वापरला. आतही तोच आहे आणि बाहेरही तोच आहे. आता कोळ्याच्या पोटातलं जाळं कोळीच आहे आणि अग्नीच्या बाहेरची थिणगी अग्नीच आहे. सबाह्याभ्यंतरो ह्यजाः असा अभ्यास आम्हाला करायचा असतो की नसतो, ज्याचं त्याने बघावं. नाहीतर मग
सबाई अभ्यंतर ही तू एक दत्त, अभाग्यासी कैसी नकळे ही मात. जन्मभर अभागीत राहायचं का? जन्मभर अभागीत राहायचं? ही सबाह्य अंतरी म्हणून इथे शब्द वापरलाय. सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त. आता हे समजण्यासाठी अभागी राहून नाही चालत, भाग्यवान व्हावं लागतं. आणि भाग्यवान होण्यासाठी मी तूपणाची झाली बोळवण. पहिल्यांदा मीपणा घालवावा लागतो, मग तूपणा जातो. आधी तूपणा नाही जात, आधी मीपणा घालवावा लागतो. ममत्व कमी झालं म्हणजे अहम गेला असं समजू नका, पण अहम गेला तर ममत्व जातच. कारण मम हे अहम सापेक्ष आहे. म्हणून सबाह्याभ्यंतरो यजः. परब्रह्माला कारण ब्रह्म म्हणणं हा परब्रह्मावर केलेला आरोप आहे. वास्तविक परब्रह्म हे कारण ब्रह्म नाही, म्हणून त्याला उत्तम पुरुष असं म्हणतात. पण आम्हाला जगत खरं वाटतं ना, मग आम्हाला जगत कारण खरं आहे असं मानावं लागतं. आणि कारण खरं आहे असं मानल्यामुळे कारणावर हा अध्यारोप होतो, आरोप होतो. वास्तविक निर्गुण आणि निर्विशेष ब्रह्माचा मायेशी काही मात्र संबंध नाही. मायेमध्ये ताकद नाही निर्गुण ब्रह्माला झाकण्याची. पण आम्हाला जगत दिसतंय ना, म्हणून माया आहे हे आम्हाला मान्य करावं लागतं. आणि तिने ब्रह्माला झाकोळलाय असं म्हणावं लागतं. वास्तविक परब्रह्म आणि विश्व यांचा संबंध नाही, कार्य कारण संबंध अभावात. पण आम्हाला श्रेष्ठ अक्षर पुरुषापासून सुद्धा परम श्रेष्ठ पुरुषाला सांगायचं असल्यामुळे श्रुती कार्य आणि कारण यांचं उदाहरण देतं. म्हणून अध्यस्त आणि अधिष्ठानाच्या अनुषंगातून श्री गुरु संबोधत असतात. श्री गुरूंचं संबोधन हे नेहमी काय असतं? कार्य आणि कारण याच्या अनुषंगिक असतं. आणि हे आमच्या लक्षात राहतच नाही. अध्यारोप अपवादाभ्याम. गुरु कोणत्या पद्धतीने सांगतात? अध्यारोप आणि अपवाद या पद्धतीने गुरु सांगत असतात. आणि दुसरं अध्यस्त आणि अधिष्ठान या पद्धतीने गुरु सांगत असतात. सांगण्याची जी भाषा आहे ती भाषा अशी असते, आणि या भाषेकडे लक्ष द्यावं लागतं. या पद्धतीने का बरं सांगतात? या पद्धतीने सांगण्याची गरज यासाठी आहे की शिष्याच्या बुद्धीची तयारी आधी करून द्यावी लागते. एकदम त्याला ब्रह्म सांगितलं तर ब्रह्म कळत नसतं. आणि असं असल्यामुळे त्यांना मग आवर्जून काय सांगावं लागतं? अध्यस्त आणि अधिष्ठान. अध्यस्त अधिष्ठान सांगितल्याशिवाय होत नाही. म्हणून गुरूंच्या सांगण्याची नेहमी पद्धत अशीच असते. या पद्धतीतून त्याचं वर्णन केलं जातं, नाहीतर त्याचं स्पष्टीकरण होऊ शकत नाही. आता लक्षात आलं कार्य कारण संबंध का, आणि गुरूंना असं का सांगावं लागतं? हे आता पक्क लक्षात आलं की नाही आलं? मला वाटतं की आलेलं असेल. आणि आलं म्हणूनच या ठिकाणी अध्यारोप अपवादाभ्याम, अध्यारोप आणि अपवाद, कार्य आणि कारण या दोन पद्धतीने गुरु शिष्यांसमोर व्यक्त होत असतात. अध्यारोप अपवादाभ्याम
गुरु शिष्यम उपदिशती. काय वाक्य आहे? अध्यारोप अपवादाभ्याम गुरु शिष्यम उपदिशती. आता हा अध्यारोप आणि अपवाद या पद्धतीने गुरु शिष्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात आहे. आणि अन्वय आणि व्यतिरेक गुरु शिष्यम उपदिशती. अध्यारोप अपवाद न्यायेन गुरु शिष्यम उपदिशती अन्वय व्यतिरेकाभ्याम गुरु शिष्यम उपदिशती. अशी उपदेश करण्याची पद्धत असल्यामुळे श्रुती त्या पद्धतीतून सांगते आहे. आता अपवाद सांगायचा असेल तर पहिले अध्यारोप सांगावा लागतो. अध्यारोप काय आहे? जगत आहे हा अध्यारोप आहे. मग जगत जर आहे तर जगत कारण असलं पाहिजे, म्हणून जगत कारण अक्षर पुरुष आहे असं सांगण्यात आलं. त्या मायोपाधित झाला म्हणून त्याला अक्षर पुरुष असं म्हणतात असं सांगण्यात आलं. आणि तो अक्षर मायोपाधित पुरुष त्याला शबल ब्रह्म असं म्हणतात. ते केवळ ब्रह्म शुद्ध ब्रह्मापासून आलेला आहे. आता हा झालेला भास आहे मायेमुळे. म्हणून कारण ब्रह्माचे गुण कार्य ब्रह्मामध्ये आलेले आहेत. म्हणून जगतामध्ये ब्रह्म आहेच, पण ब्रह्मापासून जगत निर्माण झालं आहे. आता जगतामध्ये पुन्हा जीवही निर्माण झाले. मग आता जर जीवच निर्माण झाले आहे तर मग आता सापेक्षी शब्द वापरावा लागतो. अग्नीची शेकोटी आणि ठिणगी, या ठिणगी लहान असते आणि अग्नी मोठा असतो. म्हणून जीव लहान आणि अक्षर ब्रह्म मोठं, म्हणून मग जीवाला अल्पज्ञ म्हणायचं. मग आता जीवाला अल्पज्ञ म्हटलं तर कोणीतरी सर्वज्ञ म्हणणं आलं, मग सर्वज्ञ त्याला म्हणायचं. मग जीवाला अल्पशक्तिमान म्हणायचं. आता जीव अल्पशक्तिमान, ठिणगी एवढं जाऊ शकते का हो? शेकोटी एवढं नाही, म्हणून मग ती अल्पशक्तिमान आहे. तर मग ईश्वराला शक्तिमान आहे असं म्हणावं लागतं. ठिणगी थोड्याशा जागेमध्ये व्याप्त असते, शेकोटी सर्व जागेमध्ये व्याप्त असते. म्हणून मग जीवाला अल्पव्यापी म्हणायचं आणि ईश्वराला सर्वव्यापी असं. म्हणून मग सगळ्यांचं नियंत्रण करणारा ईश्वर आहे, म्हणून त्याला नियामक म्हणायचं. त्याचा नियम आमच्यावर चालतो म्हणून आम्हाला नियम्य असं म्हणायचं. पाणी वरून खाली वाहतं, अग्नी खालून वर वाहतो, हे त्याचे नियम आहे. सूर्य रोज सकाळी उगवल्यासारखा वाटतो, मावळल्यासारखा वाटतो, त्याच्या नियमाप्रमाणे सूर्याचं चालणं आहे. म्हणून तो नियामक आहे आणि मी जीव नियम्य आहे. आता जगत मानलाय, जीव खरा आहे असं मानलं आहे, म्हणून त्या अनुषंगाने हे सगळं स्पष्टीकरण करत आहे. म्हणून आता कार्यामधून कारणाकडे चाललो, अध्यारोपातून अपवादामध्ये चाललो, व्यष्टीमधून समष्टीमध्ये जातो आणि समष्टीमधून समष्टीच्या अतीत जातो. म्हणून चैतन्य कार्याच्या अनुषंगाने मी गुणधर्म आरोपित करतो. म्हणून सापेक्ष ब्रह्म, सोपाधिक ब्रह्म, अध्यस्त ब्रह्म, हे सगळे शास्त्रीय शब्द ऐकले की आम्हाला असं वाटते बापरे हे किती कठीण झालं. पण जयाची लटिका आळ आला, जो माया गौरी पासवणी झाला, झालाची नाही तर या रूपाला रूप कैसे. आत्माराम, समर्थांनी आत्मारामामध्ये दिलंय. श्रुतीला इथे कारण ब्रह्म सांगायचं नाहीये, श्रुतीला इथे कार्यब्रह्म सुद्धा सांगण्याची इच्छा नाहीये. श्रुतीला इथे अपवाद सांगायचा आहे, पण आता अपवाद सांगण्यासाठी अध्यारोप सांगावा लागतो. अध्यारोप सांगितला म्हणजे जगत हा जर अध्यारोप झाला असेल तर मग ते कार्य झाल्यामुळे त्याचं कारण सांगावं लागतं.
म्हणून एकदम पारमार्थिक स्वरूप न सांगता पहिल्यांदा अध्यास सिद्ध करावा लागतो. म्हणून पहिल्या मंत्रामध्ये अध्यारोप सांगून झाला आणि आता दुसऱ्या मंत्रामध्ये विश्व निर्मिती म्हणजे अध्यास सांगणं चालू केलं. म्हणून द्वितीय मंत्रामध्ये वृत्ती अध्यास सांगून त्याचा निराश करते आहे. अक्षराच्या सुद्धा अतीत ते स्वरूप आहे आणि तेच पारमार्थिक सत्य आहे हे श्रुतीला या ठिकाणी सांगायचं आहे. म्हणून अक्षर पुरुष सांगत असेल तर क्षर पुरुष समजावावाच लागतो पहिल्यांदा. क्षेत्रज्ञ सांगायचं असेल तर क्षेत्र समजावावंच लागतं पहिल्यांदा. क्षेत्रज्ञम चापी माम विद्धी सर्व क्षेत्रेषु भारत. उत्तम हा पुरुष स्वन्या एकदम उत्तम पुरुष नाही सांगता येत. पहिले क्षर पुरुष सांगावा लागतो, मग अक्षर पुरुष सांगावा लागतो. त्याच्याशिवाय अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे कसं समजेल. म्हणून न जायते न म्रियते न भूत्वा न भविता वा न भूयाहा असं सांगावं लागतं. फोड करून बोलतोय. ज्यांचं पठण आहे गीतेचं ते म्हणतील त्यांना आवडेल आहे. ज्यांचं पठण नसेल त्यांना न जायते म्रियते वा कदाचित नायम भूत्वा भविता वा न भूया अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. म्हणून दृश्याच्या अनुषंगाने द्रष्टा सांगावा लागतो. एकदम द्रष्टा नाही समजत. कार्याच्या अनुषंगाने कारण सांगावं लागतं, मग हे सापेक्ष आहे. आणि व्याकृताच्या अनुषंगाने अव्याकृत सांगावं लागतं. नामरूपाच्या अनुषंगाने हे सगळे सापेक्षित शब्द आहे. क्षर अक्षर क्षेत्र क्षेत्रज्ञ दृश्य द्रष्टा कार्य कारण हे सर्व शब्द सापेक्ष आहे. पण श्रुतीला याही पेक्षा श्रेष्ठ स्वरूप सांगायची इच्छा आहे. म्हणून श्रुती या ठिकाणी म्हणते नेती नेती. म्हणजे काय, ते कार्य नाही आणि ते कारणही नाही, ते क्षरही नाही आणि ते अक्षरही नाही, ते क्षेत्रही नाही ते क्षेत्रज्ञही नाही, ते दृश्यही नाही ते द्रष्टाही नाही, ते कारण ब्रह्मही नाही आणि ते कार्य ब्रह्मही नाही. म्हणून या ठिकाणी नेती नेती म्हणते. म्हणून केनोपनिषद सांगतं यन मनुसा न मनुते येनाहुर न मनोमतम तदेव ब्रह्मम त्वं विद्धी नेदम यदिदम उपासते. आज आपण इथपर्यंत आलो आहे. आता परब्रह्माच वर्णन जर सांगायचं असेल तर स्वाभाविकच आहे ते थोडस जडच राहणार आहे. त्यामुळे ऐकायला बसत असताना हातपाय धुवून भगवंताला श्री गुरूंना नमन करून ऐकावं. हे सगळं ऐकलेलं माझ्या आचरणात आलं पाहिजे. पहिल्यांदा बुद्धीला कळलं पाहिजे, आकलन झालेलं आचरणात आणलं पाहिजे. त्यासाठी माझं सातत्य टिकलं पाहिजे. आणि ह्यासाठी शांतीपाठ आहे बरं का. शांतीपाठ अत्यंत मोलाचा आहे. एक दिवस गीता महात्म्य सांगितलं होतं. काही लोकांनी सांगितलं की आम्हाला पाठ आहे पण आम्हाला हे महात्म्य माहितीच नव्हतं गीतेचं. असं शांती पाठाचं महात्म्य खूप असतं. एवढं मोठं युद्ध झालं हमास, पण श्रेष्ठत्व कोणाला दिलं हो? युद्ध करणाऱ्याला श्रेष्ठत्व नाही दिलं. ज्यांनी हे युद्ध बंद करून शांतीचा प्रस्ताव आला त्यांना महत्व दिलं. महत्व शांतीला आहे. शांती ही महत्वाची आहे. म्हणून माझ्या जीवनात परम शांती आली पाहिजे. आधी शांती आली पाहिजे, शांतीतून परम शांती आली पाहिजे. अशांती कशाने येते हे पहिल्यांदा शोधून काढावं लागेल. ते आलं की त्याचं जे कारण आहे त्या कारणाला निस्तनाभूत करावं लागेल.
म्हणजे मी अशांतीतून शांतीमध्ये येईल आणि शांतीमधून श्री गुरु कृपेने परमशांतीला प्राप्त होईल. म्हणून पहिले कार्य ब्रह्म, मग कारण ब्रह्म, आणि मग कार्य कारणातीत असलेलं शुद्ध ब्रह्म. आणि म्हणून त्यात यक्षरात परतः परहा. ते कसं आहे? शुभ्र आहे, ते विमल आहे. शुभ्र म्हणजे पांढरा असा त्याचा अर्थ नाहीये, शुद्ध असा त्याचा अर्थ आहे. म्हणून ते विमल आहे. अशा ब्रह्माची ब्रह्मत्वाने अपरोक्षत्वाने प्राप्ती मला हो, अशी सद्गुरु चरणी आपल्या सगळ्यांकडे प्रार्थना करतो. आणि आजचा विषय थांबतो. उद्या भगवद्गीता, सोमवारी सकाळी पुन्हा हा विषय घेऊया. आपण सगळ्यांना पुनश्च नमन करतो आणि थांबतो. राम कृष्ण. रामकृष्ण.